मायरा, मायरा, नमस्कार आजी. कसे आहात तुम्ही? मी बरी आहे. बरं झालंच अगं तू आलीस ते. माझं कामच होतं जरा तुझ्याकडे. ये इथं बस. नाही, तुम्ही बोला ना. अगं बस जरा ये. अगं पोरी, ते चव्हाण साहेबाचं ऐकले ते खरं आहे का ग? हो आजी, खरंय. चांगला होता बघ बिचारा, पण माझ्या कानावर आले की त्याच्या मरणाचा खापर तुझ्यावर फोडतात. तू असं काय केलंयस ग त्याला? आजी, आता तुम्हाला कसं सांगू, मलाच कळत नाहीये. बघा ना, मी करायला काय गेली आणि काय झालंय. मी खरं सांगू का आजी, मी त्याच्यावर ओरडले होते, पण एवढंही नाही की त्याने आत्महत्या करावी. मलाच कळत नाहीये की हे कसं काय झालंय. मी खूप एकटी पडली आजी, मला कोणीच समजून घेत नाहीये. अगं कशी घेत्याल समजून? त्यांना तुला एकटीलाच पाडायचं असेल ना. एक बाई आपल्यावर एवढा आवाज चढवून बोलती म्हणल्यावर त्यांना कसं सहन होईल? तुझा ते रुबाब काम त्यांना ते बघवत नसेल ना, म्हणून असं वागतात तुझ्याशी. पण तू आहे ना, अजिबात डगमगू नको, घाबरू नकोस. आला अंगाव की घ्यायचं शिंगावर. अजिबात मागं हटायचं नाही. बाई मध्ये लय ताकद असती. तू आहे ना, एकटी सगळ्यांना पुरून उरशील. आजी, किती चांगलं बोलता तुम्ही. होय तर, माझं इतकं गोड अख्ख्या गावात कुणीच बोलत नाही. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही एवढे वयस्कर आहात, पण तुमचे विचार किती आजचे आहेत. हा मग, कापडं जुनी झाली की आपण नवी घेतोच ना. बदलतोच का नाही ती तशी काळाबरोबर आपण बदलायला पाहिजेत. अगं ही तर सगळं अनुभवातनं झालंय. माझा नवरा गेल्यावर सगळ्यांनी वाडा घ्यायचा लय प्रयत्न केला. त्यात सगळीच होती, नातेवाईक, भाऊबंद, सगळे सोयरे. कुणाच्या हाताला साधी ह्या वाड्याची इट पण लागून दिली नाही, म्हणून तर हा वाडा राहिलाय. तशीच तू पण आहे ना, खंबीर राहा. हो आजी, मी आता नक्कीच खंबीर राहील. डिंपल, ए डिंपल, डिंपल, थांब डिंपल, इथं बस बघू. का? दृष्ट काढते तुझी. बस बस. दृष्ट काय? आता मुंबई माझी बी दृष्टी काढ. तुला कुणाची नजर लागणार आहे? झपाळ खेळायला. नाही, माझी बी काढ की, मग मी जातो. उद्या काढती. बस. माझी बी काढ की. तुझा कधी तिचाच लाड करायला असते, मला कोण लाडच नाही करत, म्हणून आज तू माझी दृष्टी नाही काढत. टोन्या, टोन्या, भोकड पसरू नको. ये काढती. हा, दिग जर का डबा. दीदी, टोन्या, 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 बस. हा. आता मला कुणाची बी नजर नाही लागणार. टोन्या म्हणजे टोन्या आहे बाई आपला. मम्मी, पण माझी का दृष्ट काढलीस? माझ्या लेकीला कोणाची दृष्टी लागू नये ना, म्हणून. डिंपे, मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग, डॉक्टरांसारखा एवढा चांगला नवरा तुला मिळेल म्हणून. पण ते अजून कुठं हो म्हणाले. त्यांची गाडी विचार करतो इथंच आडली. अगं जाईल पुढं, आणि मला खात्री आहे ती हो म्हणत्याल म्हणून. आणि माझी लेख आहेच गुणाची, तिला कोण नाही म्हणणार आहे. डिंपे, आता कसं समज माझ्या मनासारखं व्हायला लागलंय बाई. मम्मी, तुझं ना काय पण असतं. मी काय आता लहान राहिले का ग? लहानच आहेस. मंगल, जरा पाणी आण ग. वय वय. ठीक आहे. अहो, मी काय म्हणते, मी असं म्हणत होती, डॉक्टर म्हणले कुणाला सांगू नका, पण मला तर असं वाटतं आपण साखरपुडाच उरकून टाकू.
म्हणजे कसं 4 चौघांना कळलेलं बरं असतंय ना, नाहीतर लग्नाला नंतर तयार नाही झालं तर. असं कसं नाही म्हणत्याल? लगीन म्हणजे काय खेळ आहे का? आधी नाही म्हणायचं, नंतर हो म्हणायचं. पप्पा, मम्मी म्हणते ते बरोबर आहे. ह्या डॉक्टरांचा काय भरोसा नाही. आपण आहे ना माझा साखरपुडा उरकून टाकू. बर, तुम्ही दोघी होय म्हणताय तर आपण बोलून घेऊ डॉक्टरांशी. नुसतं बोलायला नको, ती हो म्हणायच्या आत तयारीला लागलं पाहिजे. पैशापणाचं बघितलं पाहिजे ना. तुमच्याकडे किती आहेत? 1-2 हजार असतील, तीच बघत होतो. 1-2 हजारांनी काय होते? डिंपल, ए, माझ्याकडे नाही पैसे. माझ्याकडे 1 रुपया बी मागायचं नाही, आधीच सांगते. अगं पण साखरपुड्यासाठी तर लागणार ना. अगं मम्मी, माझा अख्खा पगार मी तुम्हाला देते. माझ्याकडनं कुठनं पैसे येणार? आपण एक काम करू, माझं रजिस्टर लग्न करा. म्हणजे आपलं बी पैसे वाचतात आणि डॉक्टर बी रजिस्टर लग्नाला तयार होत्यात. कुठलं लगीन? कुणाचं लगीन? तुमच्या डोक्यात अजून ते लग्नाचं भूत गेलं नाही वाटतं. येऊ नको तो कोणच्या गाडीत बसू. आणि काय ग असं आहे त्या कंपाऊंडर मध्ये? गाडला नेऊन त्याला. तुम्ही ना त्या डिंपीचं लगीन कंपाऊंडरशी करूनच बघा. मग मी आहे आणि तुम्ही आहे. एकेकाचं मुडद नाही बसवलं ना तर नावाची सरू नाही. अहो आत्या, एवढं चांगलं स्थळ आहे, तुम्हाला काय अडचण आहे? व माझ्या पोरीचं आयुष्याचं भलं होत असेल तर काय झालं? उगाच नाट लावून लगीन मोडताय. माझ्या नाट लावल्याने तिचं लगीन मोडणार असलं ना तर अजून नाट लावीन. पण माझ्या नातीचं लगीन त्या कंपाऊंडरची होऊन देणार नाही. डोळं पापी, नजर हपापी किरड्याची. पण तिचं मी लगीन होऊन देणार नाही म्हणजे नाही. आणि तुम्ही कुणी बी तिकडे यायचं नाही. मी बघते त्याच्याकडे आता कसा तो लगीन करतोय ते. तुम्हाला माझी शपथ आहे. मान्य आहे, माझ्यासारखा डॉक्टर हा देव माणूस असतो, पण अरे कुठे रे तो कंपाऊंडर? त्याची छाली तरकट त्याची. अहो त्याच्यात लागलं दार, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याचं मड बसवलं भिताडात संग. आजी काय चाललंय तुमचं? मी ते पेशंट तपासत होतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय रे? माझ्या घरच्यांच्या वर कुठला एवढा अंगारा फेकलाय? ते भरलेत सगळे तुला. तू जर का माझ्या नाती संग लगीन केलंस ना तर खबरदार. काय रे, का तुझ्या माग लागलास रे? तुला काय कोण भेटलं नाही वर? तिच्या संग जर का लगीन केलंस ना तर तुझं मडच बसवील बघ इथं. तुझे लाखलच मासनात पोचवील. काय बोलताय आजी तुम्ही? हे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी लग्नासाठी तिच्या मागे नाही लागलो, तुमच्या घरातले पाठी लागलेत. तर नाही तर तुझ्या मनातच नाही ना. खाल मुंड्या पाता धुंड्या. अरे मी काय तुला ओळखत नाही वे? अगदी बोळ्याने दूध पेत असल्यागत बोलतोस ते. आजी बास हा, तुम्हाला जे काय बोलायचं तुमच्या घरातल्यांशी बोला. अरे त्यांच्याकडे तर बघणारच आहे मी, त्यांना सोडणार नाही. पण तुला सांगून ठेवते मी, तू लग्नाला बऱ्या बोलानं नाही म्हण, नाही तर माझ्या इतकी वाईट कोण नाही. दिव्याचा कॉल. आता या म्हातारी समोर कसा उचलू? तुला घातलं नोंद डाबऱ्या तुला. आजी 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 तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्हाला लग्नाला मी पसंत नाहीये ना, मी तुमच्या घरातल्यांशी येऊन बोलतो. तुम्ही जा, मला पेशंट चेक करायचे. आता कसा आलास रे वटणीवर? आता जाते मी, पण तुला सांगून ठेवती, जर का लग्नाचा घोडं पुढं दामाटलास ना तर तुझं मडे हितच गाडीन बघ मी. हित काय मुडद्याने गाडलंय कुणाला माहिती? हा, सगळीकडे मड गाडून ठेवतोय कुणाचं काय माहिती? त्याची किरडी ढासाळी त्याची लवकर, त्याच्या पालखीचा निघाला दूर. हॅलो डॉक्टर. हॅलो, सॉरी, पेशंट होता म्हणून फोन नाही उचलता आला. बोला ना, काही काम होतं का? का मी कामाशिवाय तुम्हाला फोन नाही करू शकत का? नाही, असं काही नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फोन करू शकता. ॲक्च्युली कामासाठीच फोन केलेला. तुम्ही आज रात्री माझ्या घरी येऊ शकता का? थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. आज? बरं ठीक आहे, येतो मी. थँक्स डॉक्टर, मी वाट बघते. हो, येतो मी. बाय.
आहे. असं काय काम असेल तिघाचं माझ्याकडे? काही पुरावा हाती लागलाय का? की मग पर्सनल काही बोलायचं असेल? काहीच अंदाज लागत नाहीये. रात्री जावंच लागेल. हाँ मग बड़े बड़े गाव में से छोटी छोटी बातें होती रहती, टेन्शन नाही घ्यायचं, मस्त राहायचं. हो थांबा, हे थांबी नंतर फोन करते. कुठं चाललाय? हटकलंस? काय मिळतं तुला हे सगळं करून? आता आपलं लगीन होणार आहे ना, मग तुम्ही कुठं चाललाय, काय करताय, हे सगळं मला माहिती पाहिजे की नाही? माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी लग्न करतेस माझ्याशी? तसं नाही. आता वाड्यात तुम्ही नसाल आणि मम्मीने जर मला विचारलं डॉक्टर कुठं आहे आणि मला जर माहित नसेल तर मी काय सांगणार? तुझ्या मम्मीला सांग आम्ही खोटं खोटं लग्न करतो, त्यामुळे मला माहिती नाही ते कुठे गेले. डॉक्टर काय डॉक्टर? आपण खोटं खोटं लग्न करतो ना, त्यामुळे खोटं बोलायला शिक. आणि सतत हे नवरा बायको अजिबात करू नकोस. आपण फक्त नावाला नवरा बायको असणार आहोत, एवढं लक्षात ठेव. शांतारामने सांगितलं तुम्ही वर आहात. हो, मीच त्यांना बोललेले की तुम्ही आले की वरती पाठवा. तुम्ही ठीक तर आहात ना? हो, मी ठीक आहे, फक्त तुमच्यामुळे. नाही असं काही नाही, तुम्ही मुळात आहातच खूप स्ट्रॉंग. नाही, कधी कधी मला कळतच नाही की मी स्ट्रॉंग आहे की फक्त तसं वागण्याचा प्रयत्न करतेय. असं का वाटतं तुम्हाला? कारण त्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे मी खूप मोडून पडलेले, हातून खूप डिप्रेस झालेले. तुम्ही नसता तर मला नाही वाटत माझ्यात काही कॉन्फिडन्स उरला असता. मी स्ट्रॉंग आहे हे मान्य आहे, पण तुम्ही त्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. डॉक्टर, मी खूप विचार केला. मी जर पुन्हा असे मोडून पडले किंवा डिप्रेस झाले तर कोण येईल मला धीर द्यायला, मला सावरायला? तू स्ट्रॉंग आहेस हे सतत सांगायला, सतत माझ्या पाठीशी उभं राहायला. माझ्या मनाने काय उत्तर दिलं माहितीये? काय? तुम्ही असाल ते. मी कायम तुमच्या सोबत असेन. म्हणूनच मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? काय झालं डॉक्टर? नाही काय नाही, तुम्ही असं पटकन काहीतरी विचाराल याची कल्पना नव्हती मला. का मी तुम्हाला आवडत नाही का? नाही तसं नाहीये, म्हणजे पटकन या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत मी. ऍक्च्युली मला लग्न करायचंय की नाही हेच अजून माझं ठरलेलं नाहीये. मला थोडासा वेळ लागेल विचार करायला. चालेल, तुम्ही तुमचा वेळ घ्या, मी वाट बघेन. मम्मा, मम्मा,
मॉर्निंग माय स्वीटहार्ट. मम्मा तू ऑफिसला नाही गेलीस? मायरा मी थोडे दिवसासाठी सुट्टी घेतलीये. का तुझी तब्येत बिघडली आहे? डॉक्टर अंकलला बोलव. नको, तुझ्या अंकलमुळेच मी आता बरी झालीये. त्यांना नको आता त्रास. मग सांग ना तू का नाही गेलीस ऑफिसला? मायरा, थोडे दिवस मी घरात बसूनच काम करणार आहे. मॅडम, झालं मम्मा तुझं काम सुरू. हो, तू जा. शांताराम अंकल तुझं सगळं आवडतील. जा. ओके मम्मा. बोला. मॅडम, मुंबईवरून येणाऱ्या गाडीतून नाम्या साहेबांबरोबर आला होता. मला वाटतंय नाम्याकडून काहीतरी माहिती मिळू शकेल आपल्याला. काय? थँक्स. तुम्ही लवकरच त्याला चौकशीसाठी बोलवा. येस मॅडम. इन्स्पेक्टर रणजितने मुंबईला जाऊन देवीसिंग विषयी काय माहिती मिळवली असेल? त्यांना मला भेटून काय सांगायचं होतं? मला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्या घरी जाऊनच शोधावे लागतील. ए उदारी किंग, पाहिजेचे पैसे तयार ठेव. दिव्या मॅडमला सस्पेंड केले. ए माकडा, अरे तुला सस्पेंड करणं आणि कामावरनं कायमचं काढून टाकणं यातला फरक कळतो का? मला सगळं कळतंय. आता मॅडमला सस्पेंड केले, नंतर दोषी ठरवतील आणि नोकरीवरून काढून टाकतील की नाही बघ. ए गापड्या, अरे जरा वाईट चांगलं चितके लोकांबद्दल. हा, तुझ्या फायद्यासाठी त्या मॅडमच्या पोटावर कशाला पाय देतोस रे? मला माहितीये तू पैस हारलायस ना, म्हणून असं बोलतोयस. अरे मी ऍज अ माणूस की बोललो र. नाही, पण तुला सांगून काय फायदा आहे? तुझ्यात लागा औषधाला पण माणूस की शिल्लक नाही. वय का? माझ्यात माणूस की नाही वय? आता तू एक खातोयस ना, ते पण माझ्या उदारीवर खातोयस. आणि जर मला माणूस की नसती ना, तर मी असं कोणाला बी उदारी देत बसलो नसतो. मला माहित नाही, मला आत्ताच्या आत्ता माझी उदारी पाहिजे म्हणजे पाहिजे. घे ऐक तुझ्यात माणूस की शिल्लक. ए नाम्या, चल, तुला मॅडमने बंगल्या भेटाय बोलवलंय. बोलवलंय? अहो, माझ्या मॉल मधून लोक जितक्या वेळेस सामान घेऊन जात नाही ना, तितक्या वेळ तर तुम्ही मला घेऊन जाता. काय गडबड काय? ते सांगायला मला परमिशन नाही. तू चल. साहेब सांगा ना, काय विचार करून करून उगाच टाकायचं मला. ते मॅडमला सांगायचं. चल पटकन. नाम्या, तू टेन्शन घेऊ नको, तू बिनधास्त जा. आणि कसं आहे, मी आहे ना दुकान सांभाळायला. नाम्या, तू आहे का नाही मॅडमच्या घरी जा आणि ना त्यांना कामावरनं काढून टाकले का नाही ते कन्फर्म करून मला सांग. म्हणजे कसं आहे, पैशाचे पैसे तुला द्यायला पाहिजे ना बाबा. कसली पैस बीस काय नाही. थांबा की चप्पल तर घालू द्या. चल पहिला, चल पटकन. मला चावलं. आज माझ्या हाती काही लागलं नाहीये, पण आरोपी नक्कीच काही ना काही पुरावा मागे सोडतोस आणि मी ते शोधल्याशिवाय राहणार नाही.